गुड मॉर्निंग व्ह्यूअर्स. डिवाइन टाईम विथ निकीमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्या सगळ्यांना विश यू व्हेरी हॅपी अँड ब्लेस बर्थडे. तर चला आज आपण डिवाइन टायमिंगमध्ये बघूया आपल्या युनिवर्सचा, आपल्या एंजल्सचा आपल्याला काय मेसेज आहे गायडेड. मदर नेचर, स्पिरिट गाईड, गार्डन एंजल्स प्लीज गाईड करा. आज माझ्या व्ह्यूअर्ससाठी काय मेसेज आहे, तुमचा एंजेलिक मेसेज काय असणार आहे, प्लीज गाईड करा एंजल्स. आज करंट मॉर्निंग एनर्जी काय असणार आहे व्ह्यूअर्सची माझी, प्लीज गाईड करा. 3 मेसेजेस आलेले आहेत. तर चला आपण पाहूया राशी कोणत्या आहेत. सगळ्याच राशींसाठी मेसेज आहे. प्रॉमिनंटली बघूया कुठल्या राशीचं जर डिप्रेशन, टेन्शन चालू असेल, कुठली भीती चालू असेल तर त्यासाठी मंत्र बघू. राशी सजेस्ट करा युनिवर्स. गाईड करा. रास आलेली आहे. ॲक्वेरियस, कुंभरास ॲक्वेरियस ही रास आलेली आहे. तर राशीसाठी हा मंत्र आहे ओम श्री प्रदाय नमः. ओम श्री प्रदाय नमः हा कुंभरास म्हणजे ॲक्वेरियससाठीचा मंत्र आहे. जर कुठली डिप्रेशन, टेन्शनमध्ये असाल, वाईट फेज चालू असेल लाईफमध्ये तर हा मंत्र जप नक्की करा. आजचा पहिला गायडेड मेसेज आहे सेलिब्रेशन. सेलिब्रेशन तुमच्या लाईफमध्ये येत आहे. ज्या गोष्टींची तुम्ही आतुरतेने वाट पाहत असाल, ज्या गोष्टींसाठी मेहनत घेऊन आला असाल त्यांची सेलिब्रेशन असेल. ट्रस्ट इन युअर ॲबिलिटी दुसरा मेसेज आहे. तिसरा पाहूया. कंप्लीटेड. आजचे गायडेड मेसेज आहे सेलिब्रेशन, ट्रस्ट इन युअर ॲबिलिटी आणि कंप्लीटेड. तर आजचा गायडेड मेसेज आपल्या युनिवर्सचा हाच आहे. युनिवर्स आपल्याला सांगू पाहत आहे तुम्ही आता तुमच्या लाईफच्या ज्या प्रॉस्पेक्टमध्ये असाल, ज्या कुठल्या फेजमध्ये असाल, तुमच्या पर्सनल लाईफमध्ये म्हणा किंवा मॅरिड लाईफ, फायनान्शियल लाईफमध्ये, युनिवर्स तुम्हाला सांगत आहे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या काय बोलतात त्याला, काबिलियतवर स्वतःचा विश्वास ठेवा की जे काही तुम्ही करत आहात ते योग्य आहे. डगमगू नका, कारण युनिवर्सने सांगितले आहे त्या गोष्टीत तुम्हाला भरपूर यश मिळणार आहे आणि चांगल्या संधी तुमच्या जीवनामध्ये येणार आहेत. कारण सेलिब्रेशन इकडे दिसत आहे. ज्या गोष्टींसाठी तुम्ही आत्तापर्यंत धडपड करत आलेला आहात, तुमच्या फायनान्शियल ग्रोथसाठी, तुमच्या बिझनेससाठी, तुमच्या जॉबसाठी, तर युनिवर्सने इकडे तुमच्यासाठी नवीन मार्ग मोकळे केलेले आहेत. एक लाईफचा फेज तुमचा कंप्लीट होत आहे. ज्या कुठल्या गोष्टींसाठी तुम्ही धावपळ करत असाल, धडपड करत असाल की मला हे अचीव करायचं आहे, तर ते युनिवर्स तुम्हाला ते अचीव करण्यासाठी तुमचा गोल लाईफचा पूर्ण करत आहे. कंप्लीटेड म्हणून आलेला आहे. फक्त तुमच्या स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा की मी जे करतो आहे ते व्यवस्थित होणारच आहे. डगमगू नका, कारण युनिवर्सने सांगितलं आहे की तुम्ही जेवढी होईल तेवढी सत्कर्म तुमच्या जीवनामध्ये करा. बाकीचं सगळं युनिवर्सवर, एंजल्सवर, आपल्या इष्टदेवतांवर सोडून द्या, कारण ते नेहमीच आपल्या लेकरांची काळजी घेतात. जे योग्य आहे तेच युनिवर्स आपल्याला आपल्या लाईफमध्ये देते, योग्य वेळीच देते. आणि सेलिब्रेशन नक्कीच आहे. तुम्ही ज्या लाईफच्या टास्कमध्ये आहात तिथे तुमचं सेलिब्रेशन आहे. बड्डे आहे आज तर नक्कीच आज तुमचं सेलिब्रेशन आहे. आज जर तुमचं लग्न असेल, नवीन स्थळ येत असेल, साखरपुडा असेल, त्या गोष्टीचं सेलिब्रेशन आहे. नवीन पाहुणा तुमच्या घरात येत असेल, बेबी तुमच्या घरामध्ये जन्माला येणार असेल तर त्याचंही सेलिब्रेशन इकडे दिसत आहे मला. तर फक्त एवढंच लक्षात ठेवा की एक लाईफ सायकल तुमच्या लाईफमध्ये कंप्लीट होत आहे. चांगली गोष्टीची सुरुवात इकडे होणार आहे. तुमची मॅरिड लाईफ, तुमची रोमॅन्टिक लाईफ आता ज्या कुठल्या वळणावर आहे, तुम्ही पूर्णपणे नो कॉन्टॅक्टमध्ये, सेपरेशनमध्ये असाल, मॅरिड असाल, अनमॅरिड असाल किंवा एक्स्ट्रा मॅरिटल जरी तुमचं अफेअर असेल तरी युनिवर्सने सांगितलं आहे की नक्की तुमचं इकडे रियुनियन होणार आहे. तुमचं रिलेशनशिपला अजून एक चान्स भेटणार आहे. तुमचं रिलेशनशिप तुटणार नाही आहे आणि त्या गोष्टीचा पण तुम्ही आनंद घेणार आहात. तर एक नवीन तुमच्या लाईफमध्ये, जीवनामध्ये एक नवीन सर्कल चालू होतं, एक नवीन फेज चालू होत आहे. तर त्या गोष्टींचा तुम्ही मनापासून स्वीकार करा, आनंद माना, ग्रॅटिट्यूड शो करा आणि होईल तितकी दैनंदिन दिवसामध्ये आपल्या हातातनं अनाथ, गोरगरीब, विधवांना यथाशक्तीप्रमाणे मदत करायला विसरू नका. कारण
आजचा मेसेज तुम्हा सगळ्यांना शुभमय, मंगलमय आणि आशीर्वादाचा जाओ. तर आजची आपला हाच मेसेज गाईडेड आहे. फक्त आपल्या एबिलिटीवर विश्वास ठेवायचा आहे. एक लाईफचा सायकल पूर्ण झालेला आहे, कंप्लीटेड झालेल्या आहेत भरपूर गोष्टी जीवनामध्ये किंवा होणार आहेत आणि सेलिब्रेशन तुमच्या जीवनामध्ये चालू होणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही युनिवर्सला, एंजल्सला, आपल्या इष्टदेवतांना, आपल्या पूर्वजांना ग्रॅटिट्यूड शो करा. पूर्वजांची नेहमी आठवण करा. तुम्ही तुमच्या प्रार्थनेमध्ये किंवा दैनंदिन दिवसामध्ये त्यांच्या आत्म्याची शांती नेहमी करा. शांतीसाठी पण तुम्ही प्रार्थना करा, कारण ते आपल्याला दिवसभर प्रोटेक्ट करतात, एंजल्स प्रोटेक्ट करतात, त्यांचा आशीर्वाद आपल्याबरोबर असतो. तर आजचा दिवस तुम्हाला नक्की शुभमय, मंगलमय आणि आशीर्वादाचा जावो. धन्यवाद.